इथं सान्नांची तयारी चालू केली ना. आमच्या गावानं हालत असली की वंदना ताईंची वाट बघतात सगळी जण. सान्ना करायला कवा येतील? हो तुम्ही लगे पहिला असतात. इकडं बघा इकडं बघू कवा असतात. हो काय वंदना ताईचं नाव सगळं ते खरं तरी वाटेल लोकांना. माझ्यासाठी काही काम ठेवले का नाही? जावाशील मग हा खपवला काम हा वांगी कापाची ठेवलं नाही. ए भरलेली वांगी करायचे काल दिला. बस मी करते. अर्चनाची मोठी पोरी आहे बरी. जाऊ बाई डायरेक्ट पंजाबी दिल्या आमची. 25-25 भाकरींचे आपण गट्टे बांधलेले आहेत. अशा आता टोटल आपल्या किती 75 झाले ना. हां 75 भाकरी आता आपल्या झालेल्या आहेत. नाही सोनूला द्या, याला नको आहे. सोनूला द्या. बघा बघा सोनूला द्या सांगते तर बघा. बघा येडा बाबू आमचा, येडा बाबू आमचा. मंडळी या आता जावाला मस्त हळून जावाला आले आम्ही म्हणजे आम्ही दोघांना झाले आमच्या दिवसच्या पुऱ्याच्या हालत होतं मस्त ताव मारून घ्यावी त्याचा. नमस्कार, मी कविता. तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी आज आहे 6 मे आणि आज वार आहे बुधवार आणि मी छानशी आपल्या ब्लॉगला सकाळी सुरुवात केलेली आहे. तर मंडळी आज आपल्याला एक 200 भाकरींची ऑर्डर आहे कशेळी गावची. तर त्या एक संध्याकाळी यायच्या आहेत हळदीमध्ये भाकऱ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज माझ्या दिरांच्या मुलाची सुद्धा हळद आहे. आणि चला आज भरपूर कामं आहेत कारण की ऑर्डर आपल्याला कंप्लीट करायची आहे. आणि आज मदतीला कोणी नाही आहे. रीना पण तिच्या कामावर आहे, चिन्मय पण कामावर जाईल. आज मदत करायला कोणी नाही, फक्त आम्ही दोघंच आज 200 भाकरी कंप्लीट करणार आहोत. हे मला प्रेस करून देणार, मी शिकवणार. ओके चला आता सकाळची जी काही कामं असतात झाडलोट वगैरे ती माझी सगळी आवरलेली आहेत. आता मशीनला एकीकडे कपडे लावल्यात आणि उन्हावणी घेऊन एक 150 भाकरी एक 150 किंवा 160 भाकऱ्या होतील असं उन्हावणी घेऊन ते पीठ मळून ठेवलेलं आहे. मी ते उन्हावणी वगैरे घेताना काही तुम्हाला दाखवलं नाही कारण की खूप घाई गडबड झाली माझी. कारण की मला ते आता हळदीत पण जायचं आहे जाऊबाईंच्या घरी कारण की तिथेसुद्धा जाणं खूप गरजेचं आहे. आणि आमच्या आगरी समाजामध्ये हळदीच्या दिवशी सकाळी एक म्हणजे वेज जेवण बनवतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सान्ना, जे की आमच्या आगरी समाजामध्ये भरपूर ठिकाणी सकाळच्या म्हणजे दुपारच्या जेवणामध्ये देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी सान्ना ही बनवली जातात. तर ही तांदळापासून बनवली जातात सान्ना. भरपूर ताई दादांना माहिती आहे, जे आगरी समाजातली आहेत त्यांना भरपूर जणांना माहिती आहे. पर अदर कास्टची जी काही माणसं आपले ब्लॉग पाहतात तर त्यांना माहिती नाही आहे सांदण म्हणजे काय. तर सांदण एक तांदळापासून बनवला जाणारा पदार्थ आहे आणि तो आमच्या आगरी समाजामध्ये आमच्या आगरी समाजातला फेमस पदार्थ आहे. आणि तो हळदीमध्येच बनवला जातो शक्यतो, कारण की त्याची प्रोसेस खूप मोठी आहे किंवा कठीण आहे. त्याच्यामुळे तो हळदीमध्ये सगळ्या गावातल्या महिला एकत्र येऊन ते सांदणांचा जो काही पदार्थ आहे तो बनवला जातो. त्याची प्रोसेस ही आदल्या दिवसापासूनच करावी लागते, तेव्हा कुठे जाऊन ते सांदण बनवलं जातं. ओके तर चला आजच्या दिवसभरामध्ये जे काही होईल तुम्हाला ते मी सगळं दाखवेन आणि तुमच्यासोबत ते शेअरसुद्धा करेन. तर चला आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक 6-7 दिवसापासून आपले ब्लॉग मिस होत आहेत. मध्ये मी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते, मध्येच गॅप पडतो आहे. त्याचं कारण म्हणजे आपल्याला भाकरींची ऑर्डर येत असते, म्हणजे भाकरींच्या ऑर्डर्स मी घेतलेल्या आहेत आणि त्या मला कंप्लीट करायच्या गडबडीमध्ये ते ब्लॉग सगळ्या मिस होतात. मी ब्लॉग शूट केलेले आहेत, काही ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत, पेंडिंग आहेत गॅलरीमध्ये. पण मला एडिट करायला म्हणजे ब्लॉग एडिटिंग करायला मला वेळ भेटत नाही आहे. त्याच्यामुळे जसं शक्य होईल तसं मी तुमच्यासोबत ते शेअर करेन. तर चला आता ब्लॉगमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू राहा. ओके चला मंडळी, हे बघा आता मस्त चिन्मयने मासे पकडून आणल्यात ना. तर आता स्वच्छ कट करून आणि धुवून घेतात आणि त्याच्यावरती फक्त आता मीठ टाकलं आहे. आता मॅरिनेट करायला घेते मस्त. ओके आणि इथं मस्त हिरवं वाटण पण बनवले ताजा फ्रेश. याच्यामध्ये घेतले अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता आणि लसूण टोमॅटो. ओके चला आता हे टाकून घे त्याच्यावर. सगळंच टाकते.
चला रातच्या हल्दीला जायचा जेवायला. मस्त मसाला टाकून घेते. ओके, हळद काढायला लागेल डब्यातून. आता मस्त असा मावऱ्याला सगळा मीठ मसाला चोळून घेतले. ओके, आपल्या आगरी भाषण बोलायचा झाला तर काढून घेतले सगळा मीठ मसाला मावऱ्याला लावून घेतले. आता चलो हो गया अपना काम अभी. आता मस्त याला ना एक अर्धा ते 1 घंटा असंच हे सगळा मसाला लावून ठेवतो. आता एवढा मळायचा राहिले अजून पीठ, आणि ते या डब्यामध्ये ना डब्बाभर पीठ मळून ठेवलं आहे म्हणजे भाकऱ्या बनवायला मला एकदम इझी पडेल. ओके, माझ्यासाठी काही काम ठेवले का नाही जावा शिनवा? हां, खपवला काम. हां, वांगी कामाची ठेवलं नाही? ए भरलेली वांगी करायची आहेत काल दिला. वांग्याचं भरीत. हे बघा सगळ्यासाठी बसल्या मस्त. सकाळचे जे काही जेवणाचे पदार्थ बनवायचे असतात ना ते कटिंग करायला सगळ्या गावाच्या बायका जमतात आमच्या गावामध्ये न. मस्त सगळं काम एकत्र येऊन करतात. अय तुला का राग आले ग? दर्शनला राग आले ग तुला? नाही ना, मग काला बोला नाही माझ्याशी. हा ग, चला सगळ्या कुटुंबाच्या गावाच्या बायका जमल्यात मस्त. तिकडे इठा नाही. हे बघा आमच्या सासूबाई बऱ्या आहेत ना? कडक बोलते. बऱ्या आणि चला तर बोलते कडक. काही आम्ही का बोललो नरम झाल्या. हा सुनाशी नरम. सासवाशींच्या पुढे जाऊन होईल का माग घ्यायचा का आम्हाला सासवाशींचा? या आमच्या जाऊबाई सान्ना स्पेशालिस्ट वंदना पाटील. हे बघा आता इथं सान्नांची तयारी चालू केली ना. आमच्या गावानं हलत असली की वंदना ताईंची वाट बघतात सगळी जण. सान्ना करायला कवा येतील? हो तुम्ही लगे पहिला असतात. हा इकडे बघा, इकडे बघू कवा असतात. हो काय वंदना ताईचं नाव सगळं ते खरं तरी वाटेल लोकांना. या बघा इकडे करवल्या बाई करवल्या ओळखत पण करवल्या बघा. नवऱ्याचे जास्त करवले तयारी केले. काय गो नवरदेवाची जास्त तुम्ही तयारी केली बरं करवल्या मी. ए नवरदेव, ओय नवरदेव. नवरदेव उरसा ना. इठा ताई सान्ना कवा निघायची आपली? आता काढणार आहे. कधी? आता काढणार आहे बोलतो. इठा ताई आमची इठा ताई. हा काय नव्हता मी करते. अर्चनाची मोठी पोरी आहे बरी. जाऊ बाई डायरेक्ट पंजाबी दिली आज आमची. जाऊ पंजाबी झाले. दिरूस काय दिरूस दिरसला पण पेढा बांधायला पाहिजे होता माहिती का? नाही आता मस्त सान्ना करायची सुरुवात करतील. हे बघा अरे ताई तसं करायला करता तुम्ही. चला आता यांची गाई वाला साधना करायची. हा इकडे बसले सगळे गॅग. अच्छा म्हणजे ताई असं एक एक ठेवता का? हे बघा आता सान्ना शिजवायला लावल्या. हा ते जास्त होतील ना मग. बरोबर बरोबर बरोबर. हल्दीमध्ये महत्वाचा पदार्थ यश बोलाच पाहिजे. बरोबर
अजून काय बोला पाहिजे का ताई अजून या बोललं ना तर 3 तांदूळ 3 ठेवा टाका नाही तर 2 मग करायचं करू मग तुटली तर तुटली अरे मग तुटली तर तुटली खाताना आपण तोरूनच खाणार राहू काही अख्खा टाळून टोणा घालणार राहू काय वंदना ताई माझ्या ऑफिस आले काही A few moments later. हळदीमधून जाऊन आली थोडा वेळ गेले एक अर्धा पाऊण घंटा कारण की मला आज हळदीमध्येच 200 भाकरी द्यायची त्याच्यामुळे ऑर्डर आपल्याला कशी गावची ओके चला आता एक 11:30 वाजल्या 11:30 पावणे 12 वाजल्यापासून आम्ही भाकऱ्या बनवायला सुरुवात केली एक 25 भाकऱ्या पॅकिंग करून झाल्यात आता म्हणजे बनवून पॅकिंग करून ठेवल्यात आणि आता ह्या बघा इथे पाटी एवढ्या भाकऱ्या बनवल्यात अजून ओके अशा आपल्याला 200 भाकऱ्या बनवायच्या आहेत आणि आज मदतीला रीना शुभम चिन्मय तिघं पण नाही आहेत यांना आणि मलाच करावं लागतं करून देतात घामाचा पैसा बरोबर आहे ना चला ह्या बघा आता भाकऱ्या शेकवायला घेतल्यात ओके चलो तर मंडळी आता 25 भाकरींचे आपण गट्टे बांधलेले आहेत अशा आता टोटल आपल्या किती 75 झाले ना हां 75 भाकरी आता आपल्या झालेल्या आहेत एक आपण 11:30 पावणे 12 वाजल्यापासून घेतलेल्या बनवायला आणि एक पावणे 1 वाजेपर्यंत आपल्या पावणे 1 नाही 12:30 बोला तुम्ही कारण का 15-20 मिनटं आपण गॅप घेतला ना मध्ये म्हणजे 12:30पर्यंत आपल्या या 75 भाकरी 75 नाही 80च्या जास्त भाकरी झाल्यात कारण की आपल्याला या घरामध्ये लागतील ना भाकरी जेवायला त्याच्यामुळे ओके तर अशा आता म्हणजे ऑर्डरच्या आपल्या 75 भाकरी कंप्लीट झाल्यात आणि या बाकीच्या आपल्या आता जेवायला लागतील त्याच्यामुळे तर आता लगेच पॅक करून ठेवतो नाहीतर भाकरी कडक होतील त्याच्यामुळे ओके एक संध्याकाळी आपल्याला 6:30पर्यंत ऑर्डर कंप्लीट करून द्यायची आहे आणि आज नॉनव्हेज डे असल्यामुळे आज आपल्याला रेग्युलर कस्टमरच्या ऑर्डर असतात त्या पण येतील त्याच्यामुळे आम्ही थोड्या लवकर करायला घेतलेत म्हणजे कस्टमरला आपण नाही बोलू शकत म्हणून त्याच्यामुळे चला 25 ओके इकडे बघा याची चपाती खायची घाई बघा घेतली ना फेकली सोनूल द्या याला नको आहे सोनूल द्या बघा सोनूला द्या सांगते तर बघा येडा बाबू आमचा चला आता चिन्मय आला जेवायला दुपार 1:15 वाजल्यात आणि मस्त मासे फ्राय केलेले ते काही फ्राय करताना नाही तुम्हाला दाखवले कारण का आता एवढा वेळ नाही आपल्याकडं त्याच्यामुळे ओके चला मंडळी आता आम्ही पण थोडासा ब्रेक घेतला आहे 1 घंट्याचा कारण की आता जेवायची पण वेळ झाली त्याच्यामुळे आणि सकाळपासून म्हणजे काय नाश्ता वगैरे मी तरी काय केला नाही ह्यांनी तरी चपाती आणि मच्छी खाल्ली मी काय नाही खाल्लं तर आता चिन्मय बसला जेवायला आम्ही पण जेवून घेतो आणि मग 1-2 वाजले ना की मग पुन्हा आमचं काम कंटिन्यू करू आम्ही आता थोडासा 1 घंट्याचा ब्रेक घेतो आहे आता एक 75 भाकरी आपल्या झालेल्या आहेत एक अजून 125 भाकरी आपल्याला बनवायच्या आहेत ऑर्डरच्या आणि आपले जे रेग्युलर कस्टमर आहेत त्यांचा पण कॉल येऊ शकतो भाकरींसाठी त्याच्यामुळे आज आम्ही थोड्याशा लवकर भाकऱ्या बनवायला घेतलं आणि तिथे आता हळदीमध्ये दुपारी जायला पाहिजे होतं पण आता आपल्याकडे एवढा वेळ नाही आहे कारण की आपण आता नवीन व्यवसाय आपला सुरू केला आहे आणि आपल्याला बऱ्यापैकी मस्त आपल्या यूट्यूब फॅमिलीकडून ऑर्डर्स येतात आणि आजची जी 200 भाकरींची ऑर्डर आहे तीसुद्धा कशोळी गावावरून आपल्या यूट्यूब फॅमिलीकडूनच आपल्याला ऑर्डर आहे तर असाच भरभरून तुमच्या ताईला प्रेम तुमच्या ताईला व्यवसायामध्ये सपोर्ट करा कारण की तुमच्या सपोर्टची मला खूप जास्त गरज आहे त्याच्यामुळे ओके चला आता जेवून घेतो आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये मोनिश बघायला नाही भेटणार कारण की मोनिश काल रात्रीच गेला आहे गोराईला मित्रांच्या सोबत बीचवर तो कदाचित आला तर आज रात्री येईल नाहीतर मग उद्या बोलला आहे तो म्हणजे गुरुवारी येईल असं बोललं आहे तर बघ आला तर तो रात्री पण येईल त्याचा काही भरोसा नाही कधीही जातो कधी येतो तो तर काल रात्रीच तो गोराईला गेला आहे मित्रांसोबत बीचवरती ओके आणि गेला आहे तर गेला आहे स्वतःची पण गाडी घेऊन गेला आहे आणि माझी पण गाडी घेऊन गेले आता मला भाकरी कशोलीला पोचवायची आहेत आता त्या भाकरी पोचवण्यासाठी आपल्याला गावातून कोणाची तरी गाडी आणायला लागेल तेव्हा त्या कशोलीला भाकरी घेऊन जाता येईल आणि आपल्या घरापासून मेन रोड एक किती मीटरवरती आहे ना अर्धा किलोमीटरवरती होईल का अर्धा किलोमीटर आहे ना आपल्या घरापासून
मेन म्हणजे मेन रोड एक अर्धा किलोमीटरवरती आहे आणि इथून हातामध्ये तिथपर्यंत भाकऱ्या काही घेऊन जाणं शक्य नाही आहे एका माणसाला 200 भाकरी. त्याच्यामुळे आता या पोऱ्याच्या मुला गडबड करून ठेवते. आता गाडी मित्राला दिले कोणत्या तरी, म्हणजे मित्रच गेल्यात. ते बोलला माझ्या मित्राच्या जवळ गाडी नाही आहे, तुझी गाडी घेऊन जातो आहे, आम्ही चालू फिरायला. आता गेलाय तर गेलाय, दुसरी गाडी पण घेऊन गेलाय. आणि मग आता आपलं भाकरी पोचवायचे किती वांदे. आता गावात कोणाला तरी दिराच्या वगैरे पोराला फोन करून त्याची गाडी जाऊन आणायला लागेल, तेव्हा कुठे भाकरी आपल्या कशोलीला पोचतील. हा, त्याला विचारलं बाबा येशील का, असं बोलते आज नाही गुरुवारी. डायरेक्ट गेला तर पण 3 दिवसासाठी गेला आहे. आता तर आता असं भूक पण जाम जोराचे लागले, जेवून घेतोय कारण की पुन्हा आम्हाला भाकरी बनवायचं काम पुन्हा स्टार्ट करायला लागेल त्याच्यामुळे. ओके, आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू. मंडळी, आता एक संध्याकाळच्या 5:45 वाजल्यात बरोबर. आणि आता अजून आमच्या एक 7 ते 8 भाकरी व्हायच्या बाकी आहेत, कारण का भाकऱ्या आमच्या कधीच झाल्या असत्या. पण अजून गावातून एका ताईंचा कॉल आला, अजून त्यांना 15 भाकरी पाहिजेत ना, तर मग 15 भाकरी अजून वाढल्यात. त्याच्यामुळे आता परत उन्हावून घेतला मी. ओके, परत उकड काढली आणि आता आपल्या कशोलीच्या एक 200 भाकरी झाली. चला, आता 5:45 वाजल्यात संध्याकाळचे. ओके, आणि अजून आपल्या एक 6-7 भाकऱ्या बाकी आहेत व्हायच्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच भाकरी करता करता लगेच गावातून आमच्या एका ताईंचा कॉल आला, त्यांना 15 भाकरी पाहिजेत. मग पुन्हा उकड काढली आणि मग भाकरी बनवायला घेतल्या. चला, आता एक होतीलच 10 मिनिटामध्ये संपतील भाकरी. ओके, चला भेटते तुम्हाला थोड्या वेळाच्या नंतर. आपल्या ज्या भाकरी बनवून झालेल्या आहेत ना, त्या आपण इकडे पॅकिंग करून ठेवल्यात, जेणेकरून कडक नाही व्हायला पाहिजे ना त्याच्यामुळे. हे बघा. चला मंडळी, आता भाकरी आपल्या पॅकिंग करायला घेतल्या. पॅकिंग केल्या आहेत, गोणीमध्ये भरायला घेतल्या जातात. टिक्कीमध्ये राहील का एक राहील ना, मग ती टिक्कीमध्ये घे. चला मंडळी, आता एक संध्याकाळच्या बरोबर 7 वाजून काहीतरी 35 मिनटं झालेली आहेत. आणि आता पुन्हा आपला ब्लॉग मी कंटिन्यू केला आहे. एक चिन्मय 6 वाजता कंपनीत आला आणि मग कशोलीला भाकरींची ऑर्डर द्यायची होती आपली, ती घेऊन आता चिन्मय भाकऱ्या वगैरे पोचून आला आणि गुंदवलीला गेला आहे मित्रांसोबत. आणि मी त्या ऑर्डरच्या भाकऱ्या करत असतानाच गावातून आमच्या एका ताईंनी कॉल केला, त्यांना 15 भाकरी दिल्या, त्या झाल्या भाकरी. त्याच्यानंतर पुन्हा गुंदवलीवरून आपल्या फॅमिली मेंबरने कॉल केला की ताई आम्हाला भाकऱ्या पाहिजेत. मग पुन्हा उकड काढली आणि मग पुन्हा ते 7 भाकरी बनवल्या. आणि आत्ताच गुंदवलीवरून ते दादा आलेले घ्यायला भाकऱ्या इथे. चिन्मयच्या सोबत मी देणार होती, पण चिन्मय बोलला की माझ्यासोबत मित्र पण आहेत आणि ते जर दादा म्हणजे जे भाकरी घेण्यासाठी जे काका येणार आहेत ते जर वेळेवरती नाही आले तर मला तिथे गेटवर थांबावं लागेल तोपर्यंत, मग माझे मित्र मला सोडून जातील. म्हणून मग मी त्या ताईंना कॉल करून सांगितलं की तुमचे दादा येतच आहेत म्हणजे इकडनंच आमच्या रस्त्यातूनच, तर त्यांनाच पाठवा घरी भाकरी घ्यायला. तर ते आत्ताच येऊन भाकऱ्या घेऊन गेलेत. लकी जरा बोलू तर देशील मला. हां, किती मस्ती आले तुला, किती मस्ती आले. माहिती आहे तू मम्मीचा बाबू आहे ते माहिती आहे लोकांना, सगळ्यांना माहिती आहे बाबू तू माझ्या पोळ्या येतो. हां, सगळ्यांना माहिती आहे बाबू, सगळ्यांना. तेवढे लाडात आले बघा तो. चला, आता भाकऱ्या वगैरे सगळ्यांच्या दिलेल्या आहेत आणि आता फ्रेश वगैरे झाली आहे, देवपूजा करून घेते आता. चला, आता डायरेक्ट मग आता हळदीत जातानाच तुम्हाला भेटेल. आता भांड्या वगैरे घासायच्या आहेत, ती आता आवरून घेते आणि मग तयारी वगैरे करते तोपर्यंत. ओके,